महत्त्वाची बातमी आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालं। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 5 जुलै रविवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला 24 हप्त्याचे आणि 25 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती। तर अखेर तुमचे आज जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींना अख्खा जून महिना संपून गेलेला होता तरी पण तुम्हाला जून हप्त्याचे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही सारखे विचारपूस करत होतात, परंतु लाडक्या बहिणींनो इथून पुढे तुम्हाला विचारपूस करण्याची गरज भासणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून आज जरी रविवार असला तरी पण डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या मध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये जून हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी आणि जुलै हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी म्हणजेच जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7200 कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली होती। हा 7200 कोटींचा निधी प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता या 10 बँकांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात येत आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींना अखेर अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमची लाडक्या बहिणींनो जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घेऊयात। परंतु जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो पहिली पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। दुसरी पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। पुढची पात्रता लाडक्या बहिणींनो तुमचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं नसायला पाहिजे। तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमची जून आणि जुलै
जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता आज 5 जुलै रविवार रोजी ज्या 16 जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे 3000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. जेणेकरून तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा केलेली होती. अखेर लाडके बहिणींनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. अशा बहिणींचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तरच लाडक्या बहिणींनो, तुमची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेला तर तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती. परंतु लाडक्या बहिणींना, अखेर आता तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण पात्रता पाहिलेली आहेत. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं SBI बँकेमध्ये आहे, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या बहिणींचं बँक खातं आहे त्या बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यासोबत लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं बँक ऑफ इंडियामध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे. यासोबत ज्या बहिणींचं बँक खातं पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, ICICI बँक यासोबत कोटक महिंद्रा बँक, अशा बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचे बँक खाते आहे त्या बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता लाडक्या बहिणींनो, आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्यात. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे जून हप्त्याची आणि जुलै हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती. परंतु लाडक्या बहिणींना, इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज ज्या 16 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 16 जिल्हे, उद्या 10 जिल्हे आणि परवा दिवशी 10 जिल्हे, तर असे 3 टप्प्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत. म्हणजेच 3 दिवसांमध्ये
36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना दिलासा दिला जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. मग या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात अगोदर 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे, म्हणजेच 3 टप्प्यांमध्ये पैसे आता वाटप केले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडक्या बहिणी असल्या, लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही खरोखर लाभार्थी असाल, तर तुमची आता जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर वेळ काढून व्हिडिओ पाहिलेला आहे. आता तुम्हाला खरोखर जिल्ह्यांची यादी सांगत आहे. कारण लाडक्या बहिणींना कालच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये जून हप्ता आणि जुलै हप्ता वितरित करण्याच्या संदर्भात मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले होते. मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झालेली होती. परंतु लाडक्या बहिणींना अखेर आता चर्चा संपलेली आहे. आता डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची जून जुलै 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. कारण परभणी जिल्ह्यामध्ये मे हप्ता उशिरा आलेला होता. त्यामुळे जून जुलैचे पैसे सर्वात अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये, यानंतर दुसरा जिल्हा बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण बहिणी राहतात त्या बहिणींची सुद्धा जून जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, यासोबत यवतमाळ जिल्हा, यासोबतच या साईडचा रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जून जुलैचे पैसे लवकरच येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप